50-60 नंतर स्प्लेंडर त्रास द्यायला लागली. शुभम म्हणला थोडं मागं सरकार आहे. आता जो मागचा मित्र होता तो टेल लॅम्पवर बसला होता ऑलरेडी. नंतर जाऊन कळलं गाडीचा नाही आमच्या अंगाचा आवाज येतोय हाडकांचा. बऱ्याच दिवसात कुई 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 काहीतरी वाजत होता. तर काही मित्र असतात ना 10 रुपये नाही रे पैसेच नाही रे. तुम्ही ऑलरेडी द्यायच्या अगोदरच बसून येता असं वागता. आजही ती स्प्लेंडर आमच्यामध्ये आहे. आता शुभम आमच्यामध्ये बसतो आणि शुभमला कोब्रा आणि फॉग ह्या दोन्हीचा सिमिलर वास. तर असं बोलता बोलता विसरलं की फ्रेंडशिप डे होतं ना. 2-3 जोक मी पण लिहिले पण आता लेट झाले तर 2-3 जोक पटापट घेऊ आणि आपण हे संपू. ठीक आहे आमचं पण असंच. हे बघा मुलांच्या आयुष्यात मैत्री सोपी असते. मुलांना खुश होण्यासाठी आयुष्यात काही लागत नाही जास्त. मुलांना लागते 2 मित्र. एक नाही म्हणजे एक आणि एक मित्र असं नाही. 1 और 1 11 असतं आम्हाला नाही चालत. आम्हाला लागते 2 मित्र. म्हणजे मी एक मुलगा आहे तर मला 2 मित्र लागतील आणि एक स्प्लेंडर गाडी लागते आम्हाला. ठीक आहे आणि बस त्याच्यावर फेरफटका. आणि स्प्लेंडरच का लागते असं बऱ्याच लोकांना प्रश्न. तर आपल्याला माहिती आहे नॅशनल बँक ऑफ इंडिया काय आहे स्प्लेंडर. स्प्लेंडरला ॲव्हरेज लई आहे. जसं आमचा एक मित्र आहे शुभम माहिती आहे सगळ्यांना. नाही माहिती सगळ्यांना माहिती. माझा मित्र आहे जवळ शुभम. शुभमकडे स्प्लेंडर होती सर. शुभमची स्प्लेंडर एवढी ॲव्हरेज द्यायचं एवढी ॲव्हरेज द्यायचं. आम्ही पेट्रोल पंपवर कधी पेट्रोल भरायला नाही गेलो. पेट्रोल पंपवर गेलो आम्ही पेट्रोल पंपवाल्याला पेट्रोल द्यायचो घे नाही ॲव्हरेज रिटर्नमध्ये तयार होतोय हात. स्प्लेंडर खतरनाक गाडी. एक दिवशी शुभम आणि आमचं ठरलं की आम्हाला आता ट्रिपला जायचं बाहेर. ट्रिपला कसं जायचं स्प्लेंडर आहे मोठ्या सीट आहे 3 लोक जातील. तर कसं असतं 2 मधला जो बसतो ना त्याचं खूप अवघड होतं. समजा शुभमला कोब्रा परफ्यूम खूप आवडायचा. मागच्याला फॉग खूप आवडायचा. जो मधला बसलेला असेल त्याला कोब्रा आणि फॉग दोन्ही मिक्सचर म्हणून ॲनाकोंडा वासायचा. खतरनाक विषय होता. बरं आणि मित्रांमध्ये कसं असतं जोपर्यंत आवाज येत नाही की अरे खूप किंवा एखादा मोठी घटना होत नाही तोपर्यंत गाडी थांबत नाही आमची. तसं आमची पण ट्रिप निघाली. बरं मुलांची ट्रिप म्हणजे जवळ पण जाऊन येऊ शकतो ना आपण 10-20 किलोमीटर. नाही मजा कशी येणार. स्प्लेंडरचा यूज कसा होणार. एवढी मजबूत गाडी बनवली आहे. आम्ही ट्रिप केली 80 किलोमीटर एका साईडने जायची परत यायचं आहे 80. आणि मित्रांमध्ये प्रकार असतात. मित्र कसे असतात वेगवेगळे मित्र असतात. काही मित्र बघा खूप लॉयल असतात की नाही भाई आपण तो किसी के लिए नहीं बेचता है आपण ऐसा अपना दोस्ती बहुत सही है मी एकदम माझ्या शब्दाचा माणूस आहे मला अजिबात चालत नाही असं काही खेळलेलं. आमचा शुभम पण तसाच होता. माणूस थोडा होता पण मित्र मात्र फार खतरनाक होता. असंच 80 किलोमीटर निघालो. 40 किलोमीटरपर्यंत स्प्लेंडर पण मजा करत होती. आम्ही पण स्प्लेंडरवर मजा करत होतो. 50-60 नंतर स्प्लेंडर त्रास द्यायला लागली. शुभम म्हणला थोडं मागं सरकार आहे. आता जो मागचा मित्र होता तो टेल लॅम्पवर बसला होता ऑलरेडी. तरी पण आम्ही मागं सरकलो. अजून पुढे गेलो डेस्टिनेशन पोहोचलो. नंतर आम्हाला रिअलाइज झालं की काहीतरी आवाज येतोय बऱ्याच वेळचा. आम्ही 40 किलोमीटरला मला पहिल्यांदा आवाज आला की अरे काहीतरी आवाज येतोय पण मी इग्नोर केला. म्हटलं गाडी आहे विअर अँड टिअर पार्ट आहे फिक्शन होत असतं. नंतर जाऊन कळलं गाडीचा नाही आमच्या अंगाचा आवाज येतोय हाडकांचा. बऱ्याच दिवसात कुई 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 काहीतरी वाजत होतं आम्हाला लक्षात नाही. 80 किलोमीटर नंतर ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस कळलं की खूप थकवा आलेला आहे आपल्याला. आता काहीतरी मेजर इश्यू आपल्याबरोबर झालेला आहे. शुभमची लॉयल्टी त्या दिवशी कळाली. थकलो सगळे म्हणले आता गाडीकडनं माझ्याकडनं काही प्रवास होणार नाही. स्प्लेंडर बाजूला लावली म्हणले आता आपण काहीतरी रिक्षा बघू काहीतरी बघू. शुभम नेहमी पैशांसाठी रडायचा. एक मित्र असतो कायम पैशांसाठी रडत असतो. आमच्यात आहे एक मित्र नाव नाही घेणार त्याचं आज नाही आहे इथे म्हणून नाही घेणार आता मी घेतो असतो डायरेक्ट मी नाही लाजत. तर काही मित्र असतात ना 10 रुपये नाही रे पैसेच नाही रे. कपीच्या कॉफीवर जोक केला. कपीच्या कॉफीमध्ये आता 3-4 व्हरायटी आहेत. एकदम स्वस्त कॉफी ती 12 रुपयाची. एक त्या मित्राला म्हणलं ना 12 रुपयाची नाही रे पैसेच नाही रे. काय म्हणते तोंड आणि तोंड पैसे नाहीपेक्षा तोंड असं बारीक करतो की बस विचारायचं सोय नाही. माझा पण प्रयत्न चालला आहे 80 लाख रुपये पॅकेजवाला एखादा मित्र भेटलाच ज्यांना हा जोक कळला नाही. आपल्याकडे एक ऑडियन्स ज्याला 80 लाख रुपये पॅकेज आहे मॅम. 80 लाख. मला आकडे 0 नाही माहिती किती आहे. बघा सर जर मैत्री जमली आपली तर खूप चांगली गोष्ट आहे. काय काय बसू आज तुम्ही ऑलरेडी द्यायच्या अगोदरच बसून येता असं वागता. त्याच्यामुळे तुमच्यावर बसायला थोडा डाऊटच आहे. तर असो बरं शुभमची लॉयल्टी त्यावेळेस कळली. शुभम आम्हाला वाटलं तर काय झालं तरी हा एक माणूस आहे नाही सोडून जात आम्हाला कुठे. काही झालं तरी स्प्लेंडर अर्ध्या तुटली तरी म्हणाल आपण जोडून घेऊन जाऊ. आम्ही पॅसेंजर गाडीला हात दाखवत होतो. आमचं बजेटचा इश्यू होता. एक गरीब मित्र होता आमच्याबरोबर. शुभमची लॉयल्टी त्या दिवशी कळली ज्यावेळेस एक पॅसेंजर भेटला मला 500 रुपये गेली पण तुम्हाला रिटर्न पोहोचवेत. शुभमच्या पाकिटातून एवढीशी नोट निघली पण होती 500ची. शुभमनी 1 मिनिटही विचार नाही केला की ह्यांनाही विचारू का. शुभम बसला शुभम पोहोचला. आजही ती स्प्लेंडर आमच्यामध्ये आहे.
आता शुभम आमच्यामध्ये बसतो आणि शुभमला कोबरा आणि फॉग ह्या दोन्हीचा सिमिलर वास येत असतो. असो आजकालचे गाणे ऐकलेत तुम्ही, खूप जेनझी गाणे आहेत, जेनझी टर्म्स आहेत, सिच्युएशन. रवींद्र सर तुम्हाला माहिती आहे, 11वी-12वीची मुलं असतील तुमच्याकडं, जेनझी तुमच्याकडेच आहे सगळं, जे कल्टिवेशन आहे तोडमल सर तुमच्याकडे पण आहे. नवीन गाणे म्हणजे जेनझी सिच्युएशनशिप असा एक प्रकार आहे सर, तुम्हाला माहिती आहे? माहिती रवींद्र सर तुम्हाला? तोडमल सरांना माहीत असणार, मी गॅरंटी देतो या गोष्टीची, कारण की एवढा रंगीन माणूस आहे ना. मला तर डाऊट आहे ह्यांचं पण नाही नसावं सिच्युएशनशिप. हो असं काही नाही मॅम, असू पण शकतं बघा. कारण की ज्या प्रकारे स्वभाव आहे होऊ शकतं. रवींद्र तुम्हाला माहिती सिच्युएशनशिप असं काही, सिच्युएशनशिप असा टर्म माहिती तुम्हाला? माहिती आहे. आजकालचे गाणे पण तसे, पहिलेचे गाणे कसे होते? ठीक आहे, पहिले कसं असायचं, वन लवर ओरिएंटेड, एकच पाडणार ना गाणे, पण त्यावेळेस असे म्हणे, दिल में हो तुम आँखों में तुम, दिल में भी तुम आँखों में भी. आणि गाणे पण तुमको देखा तो ये कया. माणूस एका व्यक्तीकडे बघून पूर्ण एक गाणं लिहून टाकायचा. आजचं गाणं बघितलं तुम्ही, ते गाणं ऐकले, पहिला तू तुझा तू